आता ताई तुम्ही मगाशी सांगितलं शाळांचा विषय. महाराष्ट्रामध्ये मराठी राज्यकर्ते मराठी शाळा विकतायत कसे आणि ह्याच्या मागे नेमकं कोण आहे एकदा काढा तर. आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रातले राज्यकर्ते शाळा विकतायत. हा शाळेचा विषय नाही आहे, हा जागेचा विषय. महाराष्ट्रामध्ये फक्त लँड विकणे, जागा विकणे एवढाच फक्त धंदा सुरू आहे. या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनेक या शाळा ज्या आहेत मराठी माध्यमांच्या, ह्याच्यावरती कोणाचं तरी लक्ष आहे. हे लक्ष असल्याशिवाय मंत्रालयामध्ये कुठची फाईल हलत नाही. कोणाला तरी ह्या जागा पाहिजेत. आपल्याला असं वाटतं मराठी शाळा बंद करतायत. मराठी शाळा नाही बंद करत आहेत, ते त्यांना जागा हव्यात. त्या मला असं वाटतं आपल्याला एक काहीतरी गोष्ट दाखवली जाते, सांगितली जाते. आता सोशल मीडियासारखी गोष्ट मी माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं. सोशल मीडिया हा वाईट नाहीये. सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी येतात मला असं वाटतं त्याच्यामध्ये गुंतून पडू नये. कारण कुठच्या या सगळ्या राज्यकर्त्यांना हेच हवंय. IPL मध्ये गुंतून पडा, 2020 गुंतून पडा, अजून कुठच्यातरी कॉन्सर्ट आली, अजून कुठच्यातरी गोष्टी झाल्या, ह्याच्यामध्ये सतत गुंतून पडा. सरकारला प्रश्न विचारू नका, राहा त्याच्यामध्ये. इंस्टाग्राम सतत उघडा आणि बघत बसा. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना गुंतवून ठेवायचं आणि मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं.